हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. प्रथम तुम्हा सर्वांना मी 22 जानेवारीला अयोध्येला होणाऱ्या भगवान श्रीरामाच्या मंदिराचे उद्घाटन आणि त्यांच्या प्राण प्रतिष्ठापनेबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. 500 वर्षाच्या लढ्यानंतर प्रभू श्रीराम आपल्या हक्काच्या मंदिरात स्थानापन्न होणार आहे आणि या निमित्त मी प्रभू श्रीरामांसाठी नैवेद्याची थाळी बनवायचा प्रयत्न करत आहे. तर कृपा करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या प्रयत्नांना खूप खूप प्रेम द्या. थँक्यू. तर आता आपण जिरा राईसला सुरुवात करतोय. पहिला मी जिरा राईस बनवते. त्यासाठी मी घेतलंय 2 छोट्या वाट्या राईस घेतलंय, धुवून मी भिजत ठेवलंय. कुठलाही राईस घेऊ शकता तुम्ही, बासमती घ्या किंवा पुलाव राईस येतो तो घेऊ शकता, बिर्याणी राईस किंवा घरातला साधा राईस पण घेऊ शकता. जिरा राईसला मेन आहे तांदूळ आणि जिरा. तुम्ही घी मध्ये फोडणी मारू शकता किंवा तेलात पण फोडणी चालते. आपण प्रथम तूप टाकून घेऊया. इथे मी 2 चमचे तूप टाकते. तर तूप नसेल तर तेलही घेऊ शकता. आता यामध्ये आपण जिरा, भरपूर जिरा टाका. जिरा फोडणी मध्ये आणि मी टाकते ते ऑप्शनल आहे, मिरची आणि कोथिंबीर. आपण मीठ टाकूया. बघा आपली फोडणी आता मस्त झालेली आहे. त्यामध्ये आपण आता तांदूळ टाकून घेऊया. 2 वाट्या तांदळाला 4 वाट्या पाणी घेऊया किंवा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका. आणि आता आपण डायरेक्ट कुकरला लावतोय. 1 शिटी करून बंद करायचं आपण गॅस. आता भाताचा फेण होऊन जाईल पूर्ण. आता आपण पुढची रेसिपी बनवतोय मटार पनीर मसाला. त्यासाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला सांगते. 3 मीडियम टोमॅटो कट करून घेतलेत. आपण हा इन्स्टंट बनवतोय. इन्स्टंट पनीर मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. मी इकडे 3 मीडियम टोमॅटो कापून घेतलेत, 2 मीडियम कांदे कापून घेतलेत, म्हणजे उभे उभे चिरून घेतलेत. इथे 10-12 काजू घेतलेत. पनीर मी 150 ग्राम घेतलंय, क्यूब करून घेतलेत. आलं, मिरची आणि लसूण घेतलंय. हे आपण एकत्रच वाटून घेणार आहे सगळं. आपलं इन्स्टंट म्हणजे पटापट बनवायचं आहे. इथे मी घेतलेत वाटाणे. हे आम्ही फ्रोझन घेतलेत, तुम्ही ताजे पण घेऊ शकता. फ्रोझन वाटाणे मी थोडे पाण्यामध्ये ठेवून घेतलेत. आता आपल्याला फोडणी मारायची. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तेल तर आहेच, ते तुम्हाला मी दाखवीनच. त्यानंतर मी घेतले इथे थोडे खडे मसाले म्हणजे अख्खे मसाले. दालचिनी, 10-12 काळी मिरी, 2-3 लवंग घेतल्यात, 1 इलायची घेतले, तेजपत्ता घेतलाय, थोडं जिरं घेतलंय, 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतले, 1 मोठा चमचा धणा जिरा पावडर घेतले, 1 छोटा चमचा हळद घेतले, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले, 1 छोटा चमचा मी गरम मसाला घेतलाय. आता बघा आपण ना मी या जारमध्ये सर्व जे वाटण्याचं सामान आहे एकत्रच वाटणार आहे. मी वेगळं वेगळं नाही वाटणार आहे, कारण आपण बनवतो इन्स्टंट पनीर, मटर पनीर. तर चला आपण आता वाटून घेऊया, मग भेटते तुम्हाला. आता आपण इन्स्टंट मटर पनीर मसाला बनवायला सुरुवात करूया आणि झटपट बनवायचं. तर मी आता पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय. आता यामध्ये मी खडा गरम मसाला, दालचिनी, लवंग, काळी मिरी हे गरम झालं. यामध्ये आपण आता जी पेस्ट बनवलेली टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची त्याची पेस्ट आपण यामध्ये टाकून घेणार आहे. जरा याला थोडं लांब लांब करूया. बघा काळी मिरी लवंग फुटते. आता आपण ही पेस्ट टाकूया. कधी घाई असेल ना तर झटपट तुम्ही अशी पेस्ट बनवून तयार करू शकता मटर पनीर. काही जण काय करतात, ही पेस्ट म्हणजे हे सगळं पहिला तळून घेतात आणि मग याची पेस्ट बनवतात. आपण पहिला पेस्ट बनवून घेतले, आता तळूया. आता जरा ही टोमॅटोची पेस्ट, कांद्याची पेस्ट चांगली शिजू द्या. आता या स्टेजला आपण इथे ना वाटाणे टाकून घेऊया. पनीर आपण लास्टला टाकणार आहे. आता ना बाजूला तेल सुटेपर्यंत पहिला शिजवून घ्या.
टोमॅटो चांगला शिजला पाहिजे, नाहीतर एक वास सुटतो ते. आता ना आपण थोडं पाणी टाकून घेऊया. मगाशी जे भांड्यात आपण वाटण केलं ना त्यातच थोडं पाणी टाकून घेतलेले. आता कन्सिस्टन्सी चेक करा तुम्हाला किती पाहिजे ग्रेव्ही. आता थोडं तेल सोडायला लागले तोपर्यंत आपण मसाले टाकून घेऊया सगळे. पहिला आपण यामध्ये टाकूया मीठ. आता आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद आणि कसुरी मेथी टाकून घेतली, धणा जिरा पावडर सगळं मिक्स करून टाका. आणि आता हे चांगलं मसाला शिजू द्या. यामध्ये काही लोक यामध्ये ना मलाई टाकतात, मी मलाई नाही टाकत, त्याबद्दल मी काजू टाकले. आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर केली. मी तुम्हाला 100% सांगू शकते भाजी खूप छान होईल, तिचा वास पण खूप सुंदर येत आहे. पण तुम्हाला चांगली शिजवावी लागेल, ही ग्रेव्ही चांगली शिजवा. मी यामध्ये फ्युजन करणार आहे या थाळीमध्ये. ही भाजी नॉर्थ साईडला बनवली जाते जास्त करून. आपल्या साईडला म्हणजे पुरी भाजी फेमस आहे, त्यांच्या साईडला ही भाजी खूप फेमस आहे. पनीर मटर मसाला किंवा काही. आता यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया. माझ्याकडे 1-2 काजू होते ते पण टाकले. थोडा वेळ आपण झाकण देऊन ठेवूया थोडी. आता या थाळीतली तिसरी डिश आपण बनवतोय ती म्हणजे मखाण्याची खीर. त्यासाठी मी 1 वाडगं भरून मखाणे घेतले, थोडे कमी असेल तरी चालतील. काजू, चारोळी, बदाम, पिस्ता आणि मनुके घेतलेत. आणि फोडणी मी याची तुपात मी हे परतवणार आहे. आणि बाकीची प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवते. 1 लिटर दूध घेतले. चल आपण किचनकडे जाऊया. आपण आता मखाणे ना थोडेसे भाजून घेऊया. थोडे रोस्ट करायचे म्हणजे ते कडक होणार. म्हणजे आपल्याला ना ते भाजता त्याची पावडर बनवता येईल. ह्यातले अर्ध्याची मी पावडर बनवणार आणि अर्ध्याचे मी अख्खे ठेवणार आहे. थोडे रोस्ट करून घ्या. मी ड्राय रोस्ट करते, तुम्हाला पाहिजे तर सूप टाकू शकता. आता आपण मखाण्याच्या खिरीला सुरुवात करूया. मी इथे घी घेते, त्यामध्ये मी सगळे काजू, बदाम, पिस्ता सगळं आहे ते टाकणार. जे मखाणे मी वाटून घेतले ती पावडर टाकते. जरा रोस्ट करून घ्यायचं. आपण इलायची पावडर टाकतोय 1 छोटा चमचा. आणि साखर टाकतो. तुम्हाला जेवढी स्वाद आवडत असेल, साखरेची चालत असेल तेवढा घ्या. मी 1 छोटी वाटी घेते साखर. वाटत आपण टाकू शकतो, पहिला आपण चेक करून घेऊया. ही आपली इन्स्टंट खीर होती मखाण्याची. आता याच्यात मी राहिलेले मखाणे पण टाकते जे मी साईडला ठेवले होते. आता बघा दुधाला पण उकळा आलेला आहे. आता आपण झाकून ठेवून देऊया आणि थंड थंड सर्व करूया. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. आता आपण यामध्ये जिरं टाकून घेऊया. थोडं मीठ टाकूया आपण. ही बटाट्याची मी साधी भाजी बनवते. थोडी हळद टाकून घेते. आपण बटाटा टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपण ही भूक थाळी
देवासाठी प्रसाद म्हणजे नैवेद्याची थाळी आपण बनवलेली आहे. तर अशाच प्रकारे माझ्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट अवश्य करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका.